नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, NICL असिस्टंट रिक्रुटमेंट 2024 हे नोटिफिकेशन जे आहे मित्रांनो हे आउट झालेलं आहे आणि या नोटिफिकेशनबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मित्रांनो देणार आहे. बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बेल आयकॉन मित्रांनो प्रेस करा आणि त्याच्यानंतर तुम्ही हे जे नोटिफिकेशन याच्याबद्दलची मी संपूर्ण माहिती जी सांगणार आहे ती शेवटपर्यंत नीट ऐका, व्यवस्थित तो व्हिडिओ बघा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, कॅन्डिडेट्सपर्यंत, या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांपर्यंत किंवा सगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ज्या सगळ्या असतात त्याची तयारी करणाऱ्या सगळ्या कॅन्डिडेट्सपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला मित्रांनो विसरू नका. मित्रांनो बघा, तुम्ही मागच्या जवळपास मला असं वाटतं की 1 ते 1.5 महिन्यापासून कंटिन्यू इन्शुरन्स सेक्टरच्या वेगवेगळ्या पोस्टसाठीच्या ज्या जाहिराती आहेत त्या मित्रांनो येत आहेत आणि अशीच एक जाहिरात मी आता सांगितल्याप्रमाणे NICL असिस्टंटचं हे नोटिफिकेशन ही जाहिरात मित्रांनो आलेली आहे. मग या जाहिरातीबद्दलची संपूर्ण माहिती म्हणजे नेमकं काय, तर पात्रता याला काय लागणार आहे, वयाची अट किती आहे, त्यानंतर मित्रांनो मी जर का समजून घ्या मला दुसऱ्या स्टेटमध्ये अप्लाय करायचं आहे तर त्याच्यासाठी काही वेगळं क्रायटेरिया आहे का, काही वेगळी पात्रता लागते का, त्यानंतर परीक्षा कशी असणार आहे, एकच एक्झाम आहेत का प्री मेन्स आहेत, या सगळ्यांची माहिती मित्रांनो मी तुम्हाला देणार आहे. चला सुरू करूया की नेमकी ही जी जाहिरात आहे मित्रांनो बघूया की याच्याबद्दलची संपूर्ण माहिती बघा मित्रांनो मी तुम्हाला देणार. तत्पूर्वी मित्रांनो बोर्डेज करिअर अकॅडमीची जी नवीन बॅच आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅच, कारण ऑगस्ट पासून सगळ्या IBPSच्या एक्झाम्स मित्रांनो सुरू होत आहेत, म्हणजे त्याचं ऑलरेडी कॅलेंडर डिक्लेअर झालेलं आहे. त्यानंतर SSCच्या एक्झाम्स आहेत, मी आता सांगितल्याप्रमाणे इन्शुरन्सच्या एक्झाम्सचं नॉनस्टॉप कंटिन्यू नोटिफिकेशन्स येत आहेत. रेल्वेच्या एक्झाम्स मित्रांनो आहेत आणि बाकीच्या सगळ्याच एक्झामसाठीची तयारीसाठीची जी नवीन बॅच आहे ऑलरेडी 15 जानेवारी पासून एक बॅच सुरू झालेली होती आणि भरभरून प्रतिसाद पूर्ण महाराष्ट्रातनं ऑनलाईन ऑफलाईन या बॅचला मित्रांनो बोर्डेज करिअर अकॅडमीचे मिळालेला आहे. आणि एक नवीन बॅच, पुन्हा एकदा एक नवीन बॅच ऑनलाईन ऑफलाईन बोर्डेज करिअर अकॅडमीची मित्रांनो सुरू होत आहे. आणि ही जी बॅच असणार आहे ही आता जे तुम्ही इथं थंबनेल बघताय ती ऑनलाईन बॅच असणार आहे मित्रांनो. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. फीस त्याची फक्त 10,000 रुपये फीस त्याची असणार आहे, 10,000 प्लस GST जे काय असेल ते. आणि सोबतच मित्रांनो बघा ऑफलाईन बॅच सुद्धा मित्रांनो त्याच दिवशी बोर्डेज करिअर अकॅडमीची सुरू होते. डेट लक्षात ठेवा 12 फेब्रुवारी 2024. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही सुरू होत आहेत मित्रांनो. ऑफलाईनची फीस काय असेल त्याच्याबद्दल नंतर मी माहिती सांगणार आहे, नवीन व्हिडिओ त्याचा वेगळा मी करणार आहे. तत्पूर्वी या सगळ्या एक्झामची मग IBPS, SBI, RBI, इन्शुरन्सच्या एक्झाम्स आणि मी आता सांगितलेल्या सगळ्या SSCच्या रेल्वेच्या एक्झाम्स यासाठीची बॅच मित्रांनो असणार आहेत. आता आपण बघूया की हे आताचं आलेलं जे नोटिफिकेशन आहे NICL असिस्टंटचं याच्यामध्ये डिटेल काय काय महत्त्वाचे जे पॉइंट्स आहेत जे आपल्याला महत्त्वाचे आहेत ऑनलाईन ऍप्लिकेशन करताना ते बघूया मित्रांनो. असिस्टंटचं रिक्रुटमेंट आहे 300 तब्बल मित्रांनो जागा आहेत. कोणकोणत्या स्टेटमध्ये किती किती जागा आहेत ते बघून घेऊयात आपण. मित्रांनो बघा इथे आंध्र प्रदेशमध्ये मित्रांनो टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज 6 आहेत, 6 आहेत. त्यानंतर आसाम 8, चंदीगड, छत्तीसगड, दिल्ली 23 मित्रांनो. इथे गोवा 1 वॅकन्सी आहे, गुजरातमध्ये 24 आहेत, कर्नाटका 24, आता सगळ्या वॅकन्सीज आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये मित्रांनो इथे सगळ्यात जास्त वॅकन्सी जी आहेत त्या महाराष्ट्रामध्ये वॅकन्सीज आहेत. तब्बल 81
या वॅकन्सीज आहेत. त्यामध्ये मित्रांनो इथे बघा ओपन कॅटेगरीसाठी 43 आहे, EWS 8, ST साठी 9, SC साठी 21 असे मित्रांनो या तब्बल 81 जागा, सगळ्यात जास्त जागा असणारा हे एकमेव स्टेट आहे महाराष्ट्र. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडला आहे की सगळ्यात जास्त जर का महाराष्ट्रात जागा आहेत इतर राज्याच्या तुलनेनं, मग बाकीच्या स्टेट मधले या स्टेट मध्ये अप्लाय करू शकतात का? याचं उत्तर मी तुम्हाला शेवटी मी तुम्हाला हे सांगणारच आहे. तत्पूर्वी मित्रांनो या वॅकन्सीज आपण बघून घेऊ. असं सगळ्या वॅकन्सीज ज्या आहेत, टोटल वॅकन्सीज, या टोटल वॅकन्सीज 300 इतक्या वॅकन्सीज मित्रांनो आहेत. आता इम्पॉर्टंट जे डेट्स आहेत ते बघूयात की ऑनलाईन ऍप्लिकेशनला सुरुवात मित्रांनो याची झालेली आहे 1 तारखेपासून, म्हणजे कालपासून 1 फेब्रुवारी 2024 पासून सुरू झाली आहे. लास्ट डेट 15 फेब्रुवारी मित्रांनो ती आहे. ठीक आहे, लास्ट डेट आपलं ऑनलाईन ऍप्लिकेशनची लास्ट डेट. त्यानंतर प्रिलिमिनरी एक्झाम जी आहे ती बघा मित्रांनो लगेच मार्च 2 ला ही होणार आहे. 2 मार्च 2024, 2 मार्च 2024 ला ही प्रिलिमिनरीची एक्झाम आहे. मेन एक्झाम आहे, म्हणजे याचा अर्थ आहे की प्री आणि मेन्स एक्झाम होणार आहे. मेन्स एक्झामची डेट इथे मित्रांनो इंटिमेट केलेली नाही आहे, ती नंतर इंटिमेट केली जाईल. आणि मेन असो किंवा प्रिलिमिनरीची एक्झाम असो, यांचं जे कॉल लेटर आहे ते कॉल लेटर जे आहे मित्रांनो तुम्हाला 7 दिवस आधी एक्झामच्या हे तुम्हाला त्या कॉल लेटर जे आहे तुम्हाला डाउनलोड करून घेता येतील, तसे तुम्हाला मेल्स येतील. आता मित्रांनो याची ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती इथे तुम्ही बघू शकाल, www.newindia.co.in या वेबसाईटला जाऊन तुम्हाला हे नोटिफिकेशन बघता येईल, किंवा बोर्डेज करियर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर पण मित्रांनो हे तुम्हाला PDF मिळेल, तिथनं तुम्ही ते डाउनलोड करून घ्या. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मित्रांनो दिलेली आहे. चला पुढे जाऊया. इम्पॉर्टंट डेट झालेले आहेत. यानंतर मित्रांनो वयाची अट किती आहे, एजचा काय क्रायटेरिया आहे. आता क्लिअर आहे की एज जे आहे त्याचं मिनिमम 21 इयर्स आहे, मॅक्सिमम 30 इयर्स आहे. मिनिमम 21, मॅक्सिमम 30 इयर्स. SC ST OBC ॲज पर गव्हर्नमेंट रूल ते काय म्हणतात त्याला एज रिलॅक्सेशन्स त्याच्यामध्ये आहे. सूट आहे वयाची नेहमीप्रमाणे 5 इयर्स SC ST OBC 3 इयर्स, आणि बाकीचे सगळे जे वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत त्याचं इथं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. आता मित्रांनो याच्यामध्ये एज 21 इयर, मॅक्सिमम 30 आहे. पण आता बऱ्याच कॅन्डिडेटला हाही प्रॉब्लेम असतो की नेमकं आता माझं व्यसन इतकं आहे, इतकं झालंय, ते आहे, यू आहे, त्यो आहे, खूप प्रश्न असतात. पण आता ठीक आहे, इथे क्लिअर सांगितलेलं आहे की इथे जो कॅन्डिडेट ज्याला अप्लाय करायचा आहे तो 2 फेब्रुवारी 1994च्या आधी समजून घ्या, 2 जानेवारी 1994च्या आधी त्याचा जन्म झालेला नसावा, आणि 1 जानेवारी 2003च्या नंतरचा तो नसावा. थोडक्यात इसके बीच में वो जो है उसकी डेट ऑफ बर्थ होनी चाहिए, किंवा त्याचा जन्म झालेला असला पाहिजे, तो याला अप्लाय करू शकतो. पुढे जाऊया. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा. चला पुढे जाऊया. आता महत्त्वाचं काही याच्यामध्ये आहे का, आता आपल्या ऑनलाईन फॉर्म किंवा एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आपण बघूया. भरपूर मोठं हे PDF आहे, तब्बल 33 पेजेसचे PDF आहे. बघूया मित्रांनो सिलेक्शन कसं होणार आहे. प्री आणि मेन्स एक्झाम आहे, टियर 1 ज्याला प्रिलिमिनरी एक्झाम आपण म्हणतो. ऑनलाईन एक्झाम आहे, CBT आहे, ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहे, 3 सेक्शन ॲज युजुअल आहेत. IBPS ची तयारी आपण करतो त्याचप्रमाणे मित्रांनो ते आहे. इंग्लिश, रिजनिंग, न्यूमेरिकल ॲबिलिटी 30, 35, 35 ॲज युजुअल. 100 क्वेश्चन, 100 मार्क्स, 100 क्वेश्चन्स. सगळ्यांना सेपरेट टाइम अलाउड केलेला आहे. 20 मिनिट. टोटल नंबर ऑफ मिनिट जे आहे ते 60 मिनिट आहे. मीडियम ऑफ एक्झाम कशी असणार आहे, तर इंग्लिशचा जो सेक्शन आहे तो इंग्लिश मध्येच असेल, बाकी इंग्लिश हिंदी तुम्ही यूज करू शकाल. ठीक आहे, बघूया पुढे. निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर हो आहे.
प्रीला पण आहे, मेन्सला पण आहे. प्री क्लिअर झाली, क्वालिफाय तुम्ही मेन्सला व्हाल. आणि मेन्स जी आहे ती 250 मार्क्सची मित्रांनो आहे. आणि 2 आवर्स त्याचा वेळ असणार आहे, 2 तासाचा वेळ आहे. कसं सेक्शन कोणते आहेत, रिझनिंग आहे, इंग्लिश आहे, न्यूमेरिकल ॲबिलिटी, कम्प्युटर नॉलेज आणि टेस्ट ऑफ जनरल अवेअरनेस. त्याच्यामध्ये सगळ्यांना 50-50 मार्क्स मित्रांनो आहे आणि सगळ्यांचेच नंबर ऑफ क्वेश्चन 40-40 आहेत. ठीक आहे, मी सांगितल्याप्रमाणे 250 मार्क्स असणार आहे, 200 क्वेश्चन आहे, 2 आवर्स हा त्याचा वेळ आहे. मीडियम ऑफ एक्झाम कोणती असणार आहे, इंग्लिश सोडून बाकी सगळे इंग्लिश आणि हिंदी ही एक्झाम या लँग्वेजमध्ये होणार आहे. ठीक आहे मित्रांनो, आता याच्यामध्ये ना इथे तुम्हाला महत्त्वाचा पार्ट हा आहे की रॉंग आन्सर साठी पेनल्टी मार्क्स आहेत का, आता आहे, पण इथे निगेटिव्ह मार्किंग आहे. ठीक आहे, आता मित्रांनो ही एक्झाम क्लिअर झाल्याच्या नंतर तुमची जी आहे ना मित्रांनो की एक टेस्ट होणार आहे. ठीक आहे, ही टेस्ट कोणती आहे ते आपण बघूया. इथे बघा, इथे मेन्शन केलेलं आहे, candidates qualifying in the online main examination will be shortlisted and called for a regional language test, RLT. regional language test होणार है before final selection. No separate marks will be awarded for regional language test. This test will be only qualifying in nature. मित्रांनो, मेन्सची एक्झाम क्लिअर झाल्याच्या नंतर जो त्या कॅन्डिडेटच्या मनामध्ये जी शंका होती, जे डाऊट होतं की बाकीच्या स्टेटमध्ये जाऊन अप्लाय करता येतं का किंवा त्या स्टेटचे इकडे अप्लाय करू शकतात का, तर मित्रांनो बिलकुल अप्लाय करू शकतात. पण नुसतं अप्लाय करून किंवा एक्झाम मेन्सची क्लिअर करून भागणार नाहीये, चालणार नाहीये. तर तुम्हाला त्या स्टेटमध्ये तुम्ही जे अप्लाय करणार आहात त्या स्टेटची जी रिजनल लँग्वेज आहे त्या लँग्वेजच्या टेस्टला सामोरं जावं लागणार आहे. आणि त्याच्यात जर तुम्ही क्वालिफाय झाला तर आणि तरच तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. त्यासाठी डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करावे लागणार आहेत. काय डॉक्युमेंट प्रोव्हाइड करावे लागणार आहेत ते मी पुढे सांगणार आहे. ठीक आहे, सो द फायनल सिलेक्शन विल बी मेड ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्स इन द ऑनलाइन मेन एक्झामिनेशन. इथं रिजनल लँग्वेज जी टेस्ट आहे तिथं क्वालिफाईंग आहे. मित्रांनो बघूया पुढे जाऊ आपण. महत्वाचं जे आहे ते बघूया. येस, अपियर ऑनलाइन एग्जाम ओरिजिनल. ठीक आहे, डॉक्युमेंट्स आहेत दिलेले, बायोमेट्रिक कॅप्चरिंग आहे. ओके, ठीक आहे. हा, इथे रिजनल लँग्वेज टेस्ट बद्दलची पूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो, आपण ती बघून घेऊ म्हणजे कन्फ्युजन दूर होईल. ठीक आहे, इथे कॅन्डिडेट शॉर्टलिस्टेड इन द ऑनलाइन एक्झामिनेशन मेन एक्झामिनेशन will subsequently be called for regional language test, ज्याला आपण RLT म्हणतो. त्यांना बोलवण्यात येईल. मेन्स एक्झाम क्लिअर झालेले असतील ते किंवा क्वालिफाय झालेले असतील ते. आता मित्रांनो इथे the name and the address of the centers, time and date of this test will be informed to the shortlisted candidate on our website. वेबसाईटला ते सगळं तुम्हाला ती इन्फॉर्मेशन मिळणार आहे की तुमची टेस्ट कोणत्या ठिकाणी आहे, किती वाजता आहे आणि कुठल्या वेळेवर तुम्हाला तिथं पोहोचायचं आहे. ठीक आहे, सो रिजनल लँग्वेज टेस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट त्या सगळ्या कॅन्डिडेटसाठी. आता इथे बघा महत्त्वाचं आहे, कॅन्डिडेट अप्लाइंग फॉर वॅकन्सी अंडर स्टेट युनियन टेरिटरी अदर दॅन देअर डोमासाइल स्टेट युनियन टेरिटरी have to appear and qualify the regional language test in the language of state or union territories for which they have applied. हे लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही. हा, त्याच रिजनल लँग्वेजची टेस्ट तुम्हाला मित्रांनो द्यायची आहे ज्या रिजन मध्ये तुम्ही अप्लाय केलेलं आहे. सो कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू डाउनलोड देअर कॉल लेटर फॉर द RLT test from the company website. आधी सांगितल्याप्रमाणे please note that any request of regarding change in date, time, centers etc will not be entertained. काही चेंज होणार नाही. RLT टेस्ट ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी जावं लागेल, जो टायमिंग आहे त्याच टायमिंगला जावं लागेल, ज्या तारखेला आहे त्याच तारखेला जावं लागेल. डेट, टाइम आणि व्हॅल्यू चेंज होणार नाही, प्लेस चेंज होणार नाही, सेंटर चेंज होणार नाही. सो यस, पुढे काही आहे का ते बघूया.
येस, द रिजनल लँग्वेज टेस्ट विल बी क्वालिफाईड नेचर ओनली. मी आता सांगितलंय त्याला काही कुठला स्कोर मित्रांनो मिळणार नाहीये. त्यानंतर कॅन्डिडेट शुड बी sufficiently high in the merit list to be shortlisted for. yes, ठीक आहे. हे तर आपल्या नेहमीप्रमाणे जे टर्म्स अँड कंडिशन असतात त्या आहेत. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट टू बी प्रोड्यूस ॲट द टाइम ऑफ RLT टेस्ट. हे महत्वाचं आहे मित्रांनो. डॉक्युमेंट काय काय लागणार आहे खूप महत्वाचा पार्ट आहे, पण तुम्ही नीट समजून घ्या. आता RLT टेस्टला तुम्ही जाणार आहात, डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे ते आपण बघूयात मित्रांनो. इकडे येस, प्रिंट आउट ऑफ द व्हॅलिड कॉल लेटर फॉर द रिजनल लँग्वेज टेस्ट, व्हॅलिड सिस्टम जनरेटेड प्रिंट आउट ऑफ द ऑनलाइन ऍप्लिकेशन फ्रॉम रजिस्टर्ड ऑन द ऑनलाइन एक्झामिनेशन. हे झालं. त्यानंतर मित्रांनो प्रूफ लागणार आहे डेट ऑफ बर्थचं, ओरिजिनल अँड फोटोकॉपी ऑफ फोटो आयडेंटिटी व्हेरिफिकेशन साठी जे आहे ते लागणार आहे. मार्कशीट अँड सर्टिफिकेट फॉर ग्रॅज्युएशन, इक्विव्हॅलेंट एक्झामिनेशन, प्रॉपर डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला सगळे इथे लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट आहे, महत्त्वाचा पार्ट आहे याच्यामध्ये. इकडे आपण पुढे बघूयात. कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू द ओबीसी कॅटेगरी जे आहे, बट कमिंग अंडर क्रिमिलियर and or if their caste does not find place in the central list are not entitled to OBC reservation, they should indicate their category as unreserved in the online application form. हे खूप महत्त्वाचं आहे. एक माहिती आहे तुम्हाला, फार याच्यावर डिस्कशन करण्याची काही गरज आहे किंवा तुम्हाला सांगण्याची गरज आहे असं काही मला वाटत नाही. सो अतिशय महत्त्वाचं आहे. पेअर फॉर रिजनल लँग्वेज इफ दे फेल टू प्रोड्यूस eligibility documents as yes not be allowed. हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. बघा आता याच्यात बरेच डॉक्युमेंट आहेत, तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. आता याच्यात त्यांनी क्लिअर मेन्शन केलेलं आहे की जे वरती दिलेले डॉक्युमेंट आहे हे डॉक्युमेंट जर का तुमच्या सोबत जर का नसतील ॲट द टाइम ऑफ RLT टेस्ट म्हणजे रिजनल लँग्वेज टेस्ट, तर त्या टेस्टला तुम्हाला मित्रांनो अलाउडच होणार नाही आहे. म्हणून हे सगळे डॉक्युमेंट लागणार नाही. मुद्दाम डॉक्युमेंट बद्दल यामुळे माहिती सांगितली, कारण हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही नसतील तर ते तुम्ही काढून ठेवा, अवेलेबल करून ठेवा स्वतःकडे. ठीक आहे, चला पुढे जाऊया, कारण सगळ्या एक्झामसाठी लागणारच आहे. एक्झामिनेशन सेंटर्स कोणते कोणते असणार आहेत महाराष्ट्रामध्ये इथे बघूया. बघा मित्रांनो, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, त्यानंतर नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे आणि रायगड असे मित्रांनो, रत्नागिरी असे हे सगळे एक्झामिनेशन सेंटर्स आहेत महाराष्ट्रातले. ऍप्लिकेशन फीस किती असणार आहे? SC ST PW BD कॅन्डिडेट जे आहे 100 रुपीज फीस आहे, इन्क्लुसिव्ह GST. ठीक आहे मित्रांनो. आणि जे अदर दॅन SC ST PW BD आहे त्यांना 850 रुपये आहेत. बाकीच्या कॅन्डिडेटला SC ST आणि PWBD कॅन्डिडेटला जे आहे ते 100 रुपये फीस आहे. ठीक आहे. अप्लाय कसं करायचं आहे त्याच्याबद्दलची माहिती मित्रांनो इथे दिलेली आहे, आणि बाकीचे ते सगळे डॉक्युमेंट काय काय अपलोड करायचे आहेत त्याची पण माहिती मित्रांनो दिलेली आहे. मला असं वाटतं की सगळे इम्पॉर्टंट पॉइंट्स जे एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत ते सगळे मित्रांनो आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. याही व्यतिरिक्त जर काही नवीन माहिती या नोटिफिकेशनच्या अनुषंगाने किंवा संदर्भातली काही आली नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ही बोर्डेज करिअर अकॅडमीच्या YouTube वरनं किंवा बोर्डेज करिअर अकॅडमी तुमच्यापर्यंत ती घेऊन येईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, कॅन्डिडेट पर्यंत शेअर करायला विसरू नका. आणि चांगली संधी आहे, संधीचं सोनं करा. बोर्डेज करिअर अकॅडमी तुमच्या सोबत आहे, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्मवर. 12 फेब्रुवारी तारीख लक्षात ठेवा, त्या दिवसापासून या दोन्ही बॅच सुरू होत आहेत. चला इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.